पुढे पुढच्या घडामोडीकडे माणिकराव कोकाटे यांना सुनावलेल्या शिक्षेची प्रत माझ्याकडे आली नाहीये। नियमांचं पालन करून कोकाटेंबद्दल निर्णय दिला जाईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। कोकाटेंना झालेल्या शिक्षेचं निकालपत्र नार्वेकर यांना देणार असं जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर म्हटलंय। विधानसभा अध्यक्षांवर दबाव आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असा सवाल संजय राऊत यांनी केलाय। माणिकराव कोकाटेंना सुनावलेल्या शिक्षेची प्रत माझ्याकडे आलेली नाही। नियमांचं पालन करत कोकाटेंबद्दल निर्णय दिला जाईल अशी स्पष्ट भूमिका विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी घेतली। तर कोकाटेंना झालेल्या शिक्षेचं निकालपत्र नार्वेकरांना देणार असल्याचं आव्हाड म्हणाले। जे नियम आहेत त्याच्या अनुषंगाने कोर्टाची अधिकृत प्रत ही प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसात नोटिफिकेशन जे काढण्याची अट आहे त्याचं पालन केलं जाईल। आपण याबद्दल निश्चिंत राहा, कुठच्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही आणि कुठच्याही प्रकारे जे कायद्यात तरतुदी आहेत किंवा या संदर्भात निवडणूक आयोगाने जे नियम बनवलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल। ते स्वतः वकील आहेत। तुम्ही राहुल गांधींना घरी पाठवलं, तुम्ही सुनील केदारला घरी पाठवलं आणि इथे मात्र आम्हाला निकालपत्रच मिळालं नाही। माझ्याकडे निकालपत्र आहे, मी आता त्यांना ते निकालपत्र नेऊन देणार। विधानसभा अध्यक्षांवर दबाव आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। तर राऊतांचा अपेक्षाभंग होऊ देणार नाही असं प्रत्युत्तर नार्वेकरांनी दिलंय। विधानसभेच्या अध्यक्षांवर दबाव आहे, तेव्हा त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करताय? अपेक्षा काय करताय? हे अध्यक्ष गेल्या 4 वर्षामध्ये पदोपदी खोटं बोललेलं आहे, त्यांनी खोटं वागलेलं आहे। पण शिवसेनेच्या बाबतीत, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बाबतीत आणि आता माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत त्यांच्याकडनं इमानदार निर्णयाची अपेक्षा ठेवणं म्हणजे रेड्यानं दूध देण्यासारखं आहे। तर संजय राऊतांनी अशी वक्तव्य केलं आहे की माझ्याकडनं त्यांना कुठच्याही अपेक्षा नाही आहेत। मी त्यांना एवढंच सांगतो, त्यांची ही जी अपेक्षा आहे त्याचा अपेक्षाभंग होऊन न्याय करण्याची भूमिका मी घेईन। हे सर्व बकवास करणारे लोक आहेत। या बकवासीमुळे लोकांना फक्त मनोरंजन होऊ शकतं, मुळामध्ये काम होऊ शकत नाही। कोकाटेंचं रक्षण करणं हे भाजपचं हिंदुत्व आहे का असाही सवाल ठाकरेंनी केलाय। तर मुख्यमंत्री या संदर्भात लक्ष घालत असल्याचं महाजन म्हणाले। त्यांचं रक्षण करणे हे यांचं हिंदुत्व आहे का? माणिकराव कोकाटेंचं रक्षण करणं, धनंजय मुंडेंचं रक्षण करणं, आता सुद्धा तुम्ही बघितलंय ते न्यू इंडिया बँक ती बुडालेली आहे, ती कोणाच्यामुळे बुडालेली आहे, ह्यांचं रक्षण करणं हे भाजपचं हिंदुत्व आहे का? म्हणजे नेमकं जसं मी म्हटलं ना की माझ्या हिंदुत्वाची काहीतरी व्याख्या व्यवस्थित आहे, भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या काय? मला वाटतं न्यायप्रविष्ट हा विषय आहे। यापूर्वी अनेक लोकांवर आरोप झाले, शिक्षा झाल्यात, त्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय झाला, यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय करतात, यांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतायत, सगळ्या बाबी तपासून बघतायत। मला वाटतं हे झाल्यावर, तपासून झाल्यावर त्या बाबतीमध्ये योग्य निर्णय या ठिकाणी शासन घेईल, विधानसभेचे अध्यक्ष घेतील।